आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे जिला परिषद में सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे की अध्यक्षता में दिशा समिति की बैठक हुई। उन्होंने निर्देश दिया कि जिले की सभी शालाओं को स्मार्ट स्कूल बनाने के लिए 100 करोड़ रुपए का प्लान तैयार किया जाए और स्मार्ट हेल्थ सेंटर की स्थापना के लिए प्रशासन पहल करे। बैठक में विभिन्न विकास योजनाओं की प्रगति की समीक्षा की गई। यूसुफ पुरी की रिपोर्ट। आज दिशा कमिटीची बैठक इथे पार पडली। सगळे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी इथे उपस्थित होते आणि मला वाटतं एक सविस्तर चर्चा या केंद्र सरकारच्या विविध योजनांवरती झाली। प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन असेल, स्मार्ट सिटी असतील, जल जीवन मिशन असेल, या वेगवेगळ्या विषयांवरती कशा प्रकारे प्रोग्रेस जिल्ह्यामध्ये चालू आहे याचा आढावा जो आहे घेण्यात आला। त्याच्यामध्ये खास करून प्रधानमंत्री आवास योजना ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कशा प्रकारे राबवली जाईल, कारण की प्रधानमंत्री आवास योजनेचं काम जिल्हा परिषद ठाणेच्या अत्यारीमध्ये ग्रामीणमध्ये मोठ्या जोरात चालू आहे। कल्याण लोकसभेमध्ये 3 प्रोजेक्ट जे आहेत ते उभे राहून म्हणजे कंप्लीट झालेले आहेत, लोक तिथे राहायला गेलेली आहेत, पण ठाणे महानगरपालिकेमध्ये अजून जो प्रधानमंत्री आवास योजनेचं काम जे आहे ते सुरू झालेलं नाही। तर त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करायची आहेत, काय टेक्निकल बदल करायचे आहेत, त्याच्या देखील सूचना ज्या आहेत ते इथे दिलेल्या आहेत। बाकी प्रधानमंत्री आवास योजना शहरामध्ये कशा प्रकारे राबवली जाते आणि सक्सेस आहे त्याचा देखील अभ्यास जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने करावा। त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत देखील वालधुनी नदी असेल किंवा उल्हास नदी असेल, एमपीसीबी बरोबर बसून आणि त्याचबरोबर एक एक्सपर्ट ओपिनियन घेऊन या दोन्ही नदींचं पुनर्जीवित या दोन्ही नद्यांना कसं करता येईल याच्यावरती देखील तिकडच्या त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना देण्यात आलेल्या आहे की एक होलिस्टिक प्लॅन जो आहे तो बनवला पाहिजे आणि या नदी रिज्युव्हेनेशन आपल्याला कशा प्रकारे करता येतील त्याच्यावरती भर दिला पाहिजे। त्याचबरोबर बावली धरणाचा एक विषय होता, सुरेश म्हात्रे यांनी तो काढला। त्याच्यामध्ये इरिगेशनच्या परमिशनचा विषय होता, टॅपिंगचा, त्याची देखील बैठक जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये घेण्यात येईल। आणि त्याचबरोबर महसूलच्या जागेचे 40 कोटी रुपये भरायचे आहेत, त्याच्या देखील महसूल मंत्र्यांशी भेटून त्याचा फॉलोअप जो आहे तो आम्ही करू। त्याचबरोबर अंबरनाथमध्ये देखील अमृत 2 याचं काम जे आहे हे आता वर्क ऑर्डर झालेली आहे। जागेचा विषय होता फॉरेस्टचा, फॉरेस्ट ऑफिसरशी इथूनच आम्ही दोघं बोललो, कलेक्टर साहेबांनी मी, आणि त्यांनी जे आहे ते एनओसी देण्याचं कबूल जे आहे ते केलेलं आहे। लवकरात लवकर त्याचं काम चालू होईल जेणेकरून अमृत 2च्या अंतर्गत अंबरनाथमध्ये पाण्याचा जो विषय आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा सोडवला जाईल। 2 नोव्हेंबर 2027 पर्यंत हे काम जे आहे ते पूर्ण होईल। त्याचबरोबर केडीएमसीचा शाळेचा विषय होता, त्यांना डीपीआर बनवायला सांगितलेला आहे की बाबा किती पैसे जे आहेत केडीएमसी पैसे भरणार का जिल्हा परिषद भरणार याच्यावरती न अटकता ह्याचा ऍक्च्युअल पैसे किती लागणार आहे ते केंद्र शासनाकडून जे आहे ते आपण मागून त्या गोष्टी आपण पूर्ण करू। त्याचबरोबर एक स्मार्ट शाळा कलेक्टर महोदयांना आणि सगळ्याच अधिकाऱ्यांना मी सांगितलंय की एक मॉडेल शाळा जी आहे कॉन्सेप्ट हा आपण ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू केला पाहिजे। वेगवेगळ्या तालुक्यांमधील शाळा ज्या आहेत ते घेतल्या पाहिजेत पर्सेंटेज वाईज, आणि ती शाळा जी आहे ती परिपूर्ण असली पाहिजे आणि त्याला जो काही निधी लागेल फर्स्ट फेजमध्ये 100 कोटी रुपये असं कलेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे मी की 100 कोटीचा एक प्रोजेक्ट बनवा आणि वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळे जे पटसंख्येच्या अनुसार त्या शाळेचं नॉमिनेशन करा, ते शाळा निवडा आणि त्या शाळेमध्ये सर्व काही गोष्टी असल्या पाहिजे, लॅब्स असल्या पाहिजे, लायब्ररी असल्या पाहिजे, सायन्स लॅब असले पाहिजे, पटांगण असलं पाहिजे, भिंत असल्या पाहिजे, पाण्यासाठी सुविधा असली पाहिजे, टॉयलेट्स, त्याचबरोबर शिक्षकांना जे आहे त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग असेल जेणेकरून पटसंख्या जी आहे ही कशा प्रकारे वाढेल या सगळ्या शाळांमध्ये त्याचं एक प्लॅनिंग आपण करा। डीपीडीसीमध्ये तर हेड आहेच शिक्षणासाठी, पण त्याच्या बरोबर नाविन्यपूर्ण योजनेमधून जो आहे तो फंड तिथे ट्रान्सफर करू शकतो आपण, आणि त्याचबरोबर बाकी डिपार्टमेंटमधून शासनाकडून देखील काही फंड जो आहे तो हा घेऊ शकतो। म्हणून एक 100 कोटीचा जर प्लॅन बनवला तर आदर्श शाळा ज्या त्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करू शकतो। आणि त्याचबरोबर पीएससीज ह्या देखील स्मार्ट कशा होतील त्याच्यावरती भर द्या।
त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलचा आढावा घेण्यात आला. त्याचं देखील काम जे आहे ते लवकर युद्ध पातळीवर सुरू आहे. ते देखील काम लवकरात लवकर संपेल. बघा, एकीकडे एसआयआरला विरोध करायचा, जी एसआयआर जे दुबार नावं आहेत, जे नावं डुप्लिकेट आहेत, ही सगळी नावं काढायचं काम केंद्र सरकार एकीकडे करतंय आणि एकीकडे पुन्हा मागे जाऊन की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असं म्हणायचं. जेव्हा लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं, त्यांना चांगल्या जागा निवडून आल्या, तेव्हा नाही म्हणाले बॅलेट पेपरवरती घ्या किंवा ईव्हीएम फॉल्टी आहेत. आणि आता जेव्हा विधानसभेमध्ये चांगला रिझल्ट आला तर ईव्हीएम फॉल्टी आहेत. तर मला वाटतं आता हे निवडणूक आहे, निवडणुकामध्ये विरोधकांना काही ना काहीतरी लोकांपुढे घेऊन जायचं आहे. तर हे हा विषय जो आहे तो घेऊन जात आहेत, पण लोक पण हुशार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये एसआयआर लागू, एसआयआर पूर्ण देशामध्ये आहे. एसआयआर पूर्ण देशामध्ये आहे. बिहारपासून सुरुवात केलेली आहे. हळूहळू पूर्ण देशामध्ये जे आहे हे ज्या वोटर लिस्ट आहेत त्या युनिफॉर्म झाल्या पाहिजे की नाही, स्टँडर्डाइज झाल्या पाहिजे की नाही. एक माणूस ठाण्यामध्ये पण मतदान करतो, एक माणूस जाऊन युपीमध्ये पण मतदान करतो. वाटतं येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे, त्यामुळे दुबार नावं बदलण्यासाठी तुम्ही देखील काहीतरी हा नक्की आम्ही नाही, ज्या आता प्रारूप याद्या आलेल्या आहेत त्या प्रारूप याद्यांवरती काम जे आहे आमचं देखील चालू आहे. आणि त्या प्रारूप यादीमध्ये ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याचं ऑब्जेक्शन देखील घेतलेलं आहे आम्ही. ते देखील आम्ही इलेक्शन कमिशनकडे फॉलोअप करतोय. सर, ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसे एकत्रित येऊन रस्त्यावरची लढाई लढताना पाहायला मिळते. ठाण्यात देखील मोठ्या प्रमाणात मोर्चा जो आहे तो पाणी टंचाई असेल, रस्ते वाहतूक, हे मी वारंवार सांगतोय की हे लोक जे आहेत ही लोकांसाठी एकत्र आलेली नाही, हे स्वतःच्या परिवारासाठी एकत्र आले. आता निवडणुका अगोदरच 2-2, 3-3, 5-5 वर्ष पुढे गेले, अजून किती पुढे ढकला. सर, ठाणे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक अगोदर जेव्हा निवडणुका होत नव्हत्या तेव्हा बोलायच्या निवडणुका घ्या, आत्ताच्या आत्ता घ्या. आणि आता निवडणुका लागल्यात तर त्या आता त्यांना निवडणुका नको आहे. त्यांना बरोबर माहिती आहे की लोक जे आहेत ते आपल्या बरोबर नाही आहेत, म्हणून त्यांना या निवडणुका ज्या आहेत काही ना काही त्याच्यामध्ये त्रुटी काढायच्या आणि लोकांच्या पुढे गैरसमज पसरवण्याचं काम करायचं.